हिरवी हिरवी गवार क्लस्टर्ड बीन अर्थात गवारीच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात. त्याशिवाय त्यात विटॅमिन सी, विटॅमिन ए, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटक देखील आढळतात. आहाराच्या गवार आहारात गवारीच्या भाजी खाण्याने वजन नियंत्रित राहते. तसेच हृदयविकार देखील दूर राहतात. आता मी इथे काय केलं आहे मंडळी, एका बोलमध्ये गवार टाकलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून तिला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. कारण जेव्हा आपण मार्केटमधून गवार आणतो तेव्हा त्याला थोडीफार माती ही असतेच, धूळ असते, त्यामुळे ती स्वच्छ धुवून घेणं देखील गरजेचे आहे. गवारीला मी असं एक एक करून स्वच्छ असं धुवून घेते आहे. आहारात गवारीच्या शेंगा आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून बचावते. बरेच लोक भाजी बनवून तसेच सॅलडमध्ये सामील करून गवारीच्या शेंगा खातात. त्यामध्ये बरेच उपयोगी गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आता मी इथे काय करते आहे, गवार जी आहे ती धुवून झालेली आहे. आता मी एका खाली सुका कपडा घेतलेला आहे आणि त्यावर गवार ही पसरवली आहे. आता हिला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. गवारीला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने तिला टिपायचं आहे. गवार जी आहे ही आपल्याला बऱ्याच आजारापासून मुक्त ठेवते. पोटांच्या समस्यापासून मुक्त ठेवते. आता मी इथे ही हिरवी हिरवी गवार जी आहे एकदम फ्रेश, तिला मी स्वच्छ असं साफ करून घेत आहे. तिला बारीक बारीक असं तोडायचं आहे किंवा चिरून देखील शकता. कारण मी असं तोडत राहिली तर मला फारच वेळ होईल, त्यामुळे ती चिरून घ्यायची आहे. बघू शकता किती ग्रीन आणि फ्रेश आहे. आता काय करायचं आहे, इथे मी एक बोल म्हणजे एक अख्खा चिरलेला कांदा घेतला आहे आणि नंतर बारीक चिरलेली लसूण घेतलेली आहे. हे तीनच मेजर इन्ग्रेडियंट आणि मेन इन्ग्रेडियंट आहेत. जास्त काही या भाजीमध्ये घालायचं नाहीये. आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये ऑइल घालायचं आहे. पॅन गरम झाला की त्यामध्ये ऑइल घालूया. गवारीच्या शेंगा खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या दूर होतात. आपल्याला बद्धकोष्ठतेच्या समस्या असल्यास आहारात गवारीच्या शेंगांचा नक्की समावेश करा. आता मी इथे काय केलं आहे, एक चमचाभर तेल घेतलं आणि त्यामध्ये ही चिरलेली लसूण जी होती बारीक चिरलेली ती यामध्ये घातली आहे. तिला छान असं परतवून घ्यायचं आहे. अगदी ब्राऊन देखील नाही करायचे. तिला हलक्या हाताने परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत हा बारीक चिरलेला कांदा. कांद्याला देखील आपण अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे. गवार जी आहे ही वजन देखील कमी करण्यास मदत करते, नियंत्रित ठेवते. सध्याच्या काळात अनेक लोक वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत. कित्येक तास काम करण्यामुळे आणि सतत वेगवेगळीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे येणारा लठ्ठपणा हा एक गंभीर आजार बनला आहे. जर आपल्यालाही वजन वाढवण्याबद्दल काळजी वाटत असेल तर दररोज गवारीच्या शेंगांचे सेवन करा. हे खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. बरेच लोक ही भाजी किंवा सॅलड म्हणून खातात. आता मी कांद्यामध्ये जे आहे ते एक चमचाभर मीठ घातले आहे. मीठ हे आपण चवीप्रमाणे घालायचे आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये ऍड करणार आहे तिखट मसाला, म्हणजेच मालवणी मसाला. मालवणी मसाला ऍड केला की याला छान असं परतवून घ्यायचं आहे. मसाला परतवायचा जोपर्यंत तेल सुटत नाही. हे मी काश्मीरी मिर्च पावडर ऍड केली आहे एक चमचाभर आणि ह्याला छान परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत एकजीव होईल आणि तेल सोडेल. जर आपल्याला मधुमेहाचा आजार असेल तर गवारीच्या शेंगा अवश्य खाव्यात. त्यात
त्यात ग्लायकोन्यूट्रियंट असते, जे शरीरातील साखरेची पातळी जी आहे ती संतुलित राखण्यास मदत करते. आता ह्याला छान मी अगदी परतवून घेते आहे. तुम्हाला माहित आहे का, गवार जी आहे ही मधुमेहावरती देखील वर्कआउट करते. कसं तर जर आपल्याला मधुमेहाचा आजार असेल तर गवारीच्या शेंगा अवश्य खाव्यात. कारण त्यात मी पुन्हा हे सेंटेन्स रिपीट करते आहे, कारण मी मगाशी देखील हे सेंटेन्स सांगितलं. कारण हा महत्वाचा टॉपिक आहे आजकालचा, कारण डायबिटीस जे आहे ते बहुतेक सगळ्यांना हे होतच असतं. म्हणूनच पुन्हा मी ते रिपीट करते आहे, कारण ह्यामध्ये ग्लायकोन्यूट्रियंट असते, जे की आपल्या शरीरातील साखरेची पातळी जी आहे ती संतुलित राखण्यास मदत करते. हाडं देखील मजबूत करते. वजनाच्या एका टप्प्यानंतर हाडे कमकुवत होत असतात, म्हणून हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमचे सेवन केले पाहिजे. गवारीच्या शेंगांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि म्हणून गवार खाल्ल्याने हाडे जी आहेत ही निरोगी राहतात. इथे मी छान अशी गवारीमध्ये मसाला घालून परतवलं होतं आणि त्यावरती मी झाकण ठेवलं होतं शिजण्यासाठी. आता मी बघते आहे की ही भाजी शिजली आहे की नाही. थोडी अजून शिजायला हवी. पुन्हा एकदा मी ह्यावरती लीड ठेवून तिला बंद करते आणि भाजीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये. वाफेवरती भाजी ही शिजवायची आहे. गवार जी आहे मंडळी ती त्वचेसाठी सुद्धा लाभदायक आहे. गवारीची भाजी ही त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. त्यासाठी गवारीच्या भाजीचा रस करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो. स्किन ग्लो करते आणि तुम्ही छान दिसू लागता. त्यामुळे हे नक्की करून पहा. हे मी देखील करत आहे, तुम्ही देखील करून पहा. भाजी जी आहे ती शिजलेली आहे. आता मी हिला एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता मी ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही देखील ही भाजी करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माय सिक्रेट रेसिपीला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. उद्या आपण पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.